भरपूर व्हिडिओ बघितले असेल, की घरून नाही का 20,000 कमवा, 30,000 कमवा, कोणी म्हणतात 1,00,000 रुपये कमवा. सो खूप कन्फ्युजन होते, की स्टार्ट कुठून करायचं? स्टार्ट करायचं आहे स्वतःच्या पर्सनल ब्रँडिंगनं. जेव्हा तुमची स्वतःची पर्सनल ब्रँडिंग खूप चांगली होते, तर लोकं तुमच्यावर आधी विश्वास करते. ठीक आहे. आणि एक वेळा लोकांना तुमच्यावर विश्वास झाला, तर मग तुम्ही कोणतं पण प्रॉडक्ट सेल आउट करू शकता त्यांना. ठीक आहे. पण त्या प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू आहे, चांगली सर्व्हिस आहे. पण जोपर्यंत तुमची स्वतःची पर्सनल ब्रँडिंग स्ट्राँग होत नाही, सोशल मीडियावर, कारण की आता आपण जे वर्क करणार ते सोशल मीडियावर करणार आहोत. कारण की ऑनलाईन आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता ऑफलाईन पण तुम्ही बघत असेल तर कुठे ना कुठे ऑफलाईन जेवढे पण शॉप आहेत ते ऑनलाईनच प्रमोट झालेले आहे. ओके. सो पर्सनल ब्रँडिंग करणं खूप खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नाही का सबस्क्राईब करा. ओके. सो आता पर्सनल ब्रँडिंग तुम्ही कसं करू शकता? पर्सनल ब्रँडिंग करायसाठी नाही का फक्त तुम्हाला 2 ते 3 स्किल नाही का शिकावे लागणार. ठीक आहे. फर्स्ट स्किल आहे कंटेंट क्रिएशन अँड कॉपी रायटिंग. कंटेंट क्रिएशन म्हणजे आज भरपूर ब्रँडला नाही का कंटेंट क्रिएटरची गरज असते. ठीक आहे. सो आज तुम्ही कोणतं पण नाही का एक निच सिलेक्ट करा. जे पण तुमच्याकडे नाही का ब्रँड असेल किंवा काही प्रोडक्ट्स असेल, काही सर्व्हिस असेल, काही एज्युकेट तुम्हाला करायचं असेल लोकांना, तर ते तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही एक प्रोफाईल बनवा. आता प्रोफाईल तुम्ही कुठे बनवणार? Instagram.com, ठीक आहे, Facebook.com, LinkedIn.com, YouTube.com याच्यावर स्वतःची प्रोफाईल बनवा. तिथे चांगलं बायो मेन्शन करा. तुमचे हायलाइट्स मेंटेन करा. काय-काय प्रॉडक्ट्स तुम्ही प्रोव्हाईड करत आहे, काय सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाईड करत आहे. कस्टमर टेस्टिमोनियल्स असेल, जे की तुम्ही ऑफलाईन ऑलरेडी घेतले असेल किंवा नसेल. ओके. बट तुम्ही त्याची व्हॅल्यू शो करा हायलाइट्समध्ये आणि रोज कन्सिस्टंट बेसिसवर काही कंटेंट्स अपलोड करा. ओके. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही नाही का एक ट्युशन टीचर आहे आणि तुम्ही नाही का टीचिंग करत आहे, म्हणजे मॅथ्स सब्जेक्ट तुम्ही शिकवत आहे, तर त्या रिलेटेड चांगले चांगले कॉन्टेंट्स बनवा. ओके. काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जर कोणाला नाही का म्हणजे कोणाला एज्युकेट करा, व्हॅल्यू करा. स्टार्टिंग बेसिसवर फ्रीमध्ये सगळं व्हॅल्यू द्या. मग पीपल विल जस्ट कनेक्ट विथ यू. ठीक आहे. ते ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार, की मॅडम हे कसं स्टार्ट करायचं आहे? सर हे कसं स्टार्ट करायचं? सर मला नाही का तुम्ही ट्युशन क्लास घेता का? सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा ना. मला हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे. मग तुम्ही त्यांना तुमचा WhatsApp नंबर देऊ शकता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाईड करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही चार्जेस पण घेऊ शकता. हे स्टार्टिंग बेस आहे. पण त्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्वतःची प्रोफाईल स्ट्राँग बनवावी लागणार. आज तुम्ही कोणत्या पण शॉपमध्ये जाता, तर तुम्ही बाहेरून बघता ना, की अरे शॉप खूप अट्रॅक्टिव्ह आहे. मला एंटर करायला हवं. तिथे तुम्ही सगळं बघता, की सगळं व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे चांगलं दिसतंय की नाही. मग अंदर गेल्यावर आपल्याला मेन्यू कार्ड भेटते आणि आपण सिलेक्ट करतो आणि ते प्रॉडक्ट आपण परचेस करतो. बिकॉज ऑफ की त्यांनी बाहेरून नाही का स्वतःची प्रोफाईल खूप चांगली बनवली. म्हणजे स्वतःचं जे नाही का इंटेरियर आहे एवढं अट्रॅक्टिव्ह बनवलं, की लोकं जाता येता नाही का अट्रॅक्ट झाले आणि थांबले आणि त्यांच्या शॉपमध्ये व्हिजिट केलं. तसंच जेव्हा पण तुम्ही Instagram प्रोफाईलवर प्रोफाईल बनवणार, तर तुमचं जे नाही का डी-पी असते, ठीक आहे? प्रोफाईल असते ते व्यवस्थित असायला पाहिजे. हेडशॉटमध्ये असायला पाहिजे. जेणेकरून प्रॉपर वेल मेंटेन दिसणार आणि लोकं तुमच्यावर बिलीव्ह करणार, की नाही हा जेन्युइन पर्सन आहे किंवा हे जेन्युइन शॉप आहे. त्यानंतर तुमचं नाव व्यवस्थित, ओके. तुमच्या शॉपचं नाव असेल, काही ट्युशन क्लासेसचं नाव असेल, त्याचं युजर आयडी तुम्ही व्यवस्थित लिहा. त्यानंतर तुमचं बायो व्यवस्थित लिहा. बायोमध्ये तुम्ही काय लिहिणार, की तुम्ही कोण आहात, ठीक आहे. काय व्हॅल्यू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला आहे, काय प्रोडक्ट्स तुमचे आहे आणि तुमचा गोल काय आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आणि तुम्ही कोणतं व्हॅल्यू आणि सर्व्हिस प्रोव्हाईड करता ह्या सगळ्या गोष्टी आणि एक CTA देऊ शकता, की तुम्ही मला DM करा फ्री गाईडन्ससाठी किंवा तुम्हाला इन्क्वायरी हवी असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर या नंबरवर तुम्ही WhatsApp करा. या 3 सेंटेन्समध्ये तुमचं बायो आल्या पाहिजे. जेणेकरून लोकांना व्हिजिबल असणार आणि ते लगेच ॲक्शन घेणार त्या गोष्टींवर आणि प्रॉपर वेमध्ये हायलाइट्स. आता हायलाइट्समध्ये तुम्ही लिहू शकता, जसं तुम्ही टीचरचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं. आता मी एक फॉर एक्झाम्पल एक रेस्टॉरंटचा नाही का एक्झाम्पल सांगतो, की तुमचा छोटासा रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग मेन्यू लिहा, की कोणते कोणते डिश आहे, साऊथ इंडियन डिश, ओके, इंडियन डिश, ओके. असे भरपूर वेगवेगळ्या व्हेरायटीचे तुम्ही हायलाइट चेक करू शकता. कस्टमर टेस्टिमोनियल्स, ओके. काही ऑफर्स असतात त्याचे, काही गोष्टी म्हणजे अशा भरपूर गोष्टी तुम्ही नाही का हायलाइट्समध्ये मेंटेन करू शकता. म्हणजे कोणी पण नवीन व्यक्ती येणार, तर तुमची प्रोफाईल बघणार, डी-पी बघणार, बायो बघणार, काही तुम्हाला अवॉर्ड भेटला असेल, काही तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल तुमच्या रेस्टॉरंट थ्रू, तुमचं पर्सनल लाईफ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शो करू शकता, जेणेकरून एक जेन्युइन पर्सन तुमच्यासोबत कनेक्ट होणार. ठीक आहे. मग त्यानंतर तुमचे कंटेंट्स, ओके. आज भरपूर तुम्ही पेजेस बघितले असेल.
राईट. इंस्टाग्रामवर कुठे पण तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असते, कोणतं रिसॉर्ट असते, कोणतं रेस्टॉरंट असते, तर तुम्ही नाही का डायरेक्ट गुगल मॅपवर न जाता, ठीक आहे, डायरेक्ट इंस्टाग्राम पेज बघता. जे की आजची जी मॉडर्न इरा आहे ना, ते सगळे इंस्टाग्रामवर बघते, हॅशटॅग टाकते आणि त्या रेस्टॉरंटचं नाव टाकते किंवा त्या लोकेशनचं नाव टाकते आणि तिथे बघतात की काय कसे कसे रील्स आहे, कसे कसे कंटेंट्स आहे. मग तिथून त्यांना भरपूर इन्फॉर्मेशन तिथून भेटते आणि त्यांनी लगेच त्यांच्यासोबत कनेक्ट होता. तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला नाही का ट्रेंडला फॉलो करून तसे कंटेंट्स बनवायचे आहे. ओके. जसं तुम्ही रिपिटेशनमध्ये ते काम करणार, कन्सिस्टन्सी ठेवणार, तर ॲटोमॅटिकली अल्गोरिदमला माहीत होणार की नाही तुमचा मेन टार्गेट हा आहे, तुमचे कंटेंट ह्या अकॉर्डिंग येत आहे, तर त्या अकॉर्डिंग त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आणि विदिन 10 डेज, 15 डेज, 20 डेज तुमची एक नाही तर 2 रील असे व्हायरल जाणार. ठीक आहे. लगेच नाही जाणार. ठीक आहे. तुम्हाला कन्सिस्टंट बेसिसवर आधी काम करायचं आहे. ठीक. मिस्टेक होणार. ओके. त्याला करेक्ट करायचं आहे आणि लगातार लगातार जसं जसं तुम्ही म्हणता ना पाणी दगडावर कंटिन्यू पडतं तर एक दिवस दगड फुटून जाते. मग एक दिवस एक रील अशी व्हायरल जाणार, मग तिथून तुम्हाला खूप सारे नाही का लोकांचे मेसेजेस येणार आणि इन्क्वायरीज येणार. ओके. सो पर्सनल ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट. मग त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करा ना की तुम्हाला काय करायचं. आता मी फक्त हे बिझनेस ओनरचं सांगितलं, ट्युशन क्लासेसचं सांगितलं. जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असेल तर तुम्ही कोणतं पण, आणि जसं मी आता कॉन्टेंटवरच म्हणत आहे, ठीक आहे. पर्सनल ब्रँडिंग इक्वल टू कॉन्टेंट क्रिएशन, जस्ट लाईक दॅट. कारण की कॉन्टेंट क्रिएशन थ्रूच आपण नाही का जे आपलं नॉलेज आहे, आपले प्रोडक्ट आहे, आपले सर्व्हिसेस आहे, आपले रेस्टॉरंट्स आहे, ते आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ठीक आहे. बट तुम्ही स्वतःचा पण कॉन्टेंट पर्सनली बनवू शकता. जर तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट नाही, सर्व्हिस नाही, जर तुमच्याकडे कोणती स्किल असेल तर. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंगची स्किल आहे. तुम्ही कोणता कोर्स केला असेल किंवा मास्टरी केली असेल त्या कोर्समध्ये, सगळ्या काही गोष्टी. तर आता ते तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचं स्किल लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर ही ऑब्व्हियसली आहे की तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे नेचरचं झालं, कुठे बाहेर तुम्ही फिरायला गेले, कुठे स्पिरिच्युअल जागेवर गेले, तर तिथं तुम्ही आपली एडिटिंग शो करू शकता लोकांना की यस आय एम व्हेरी क्रिएटिव्ह. ओके. मी या प्रकारचे एडिटिंग करतो, या प्रकारचे डिझाईन करतो, असे म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ना, जसं की आता आपण लग्नासाठी एका व्हिडिओ एडिटरला किंवा व्हिडिओ शूटरला हायर करतो. ठीक आहे. तर त्याची आपण बघतो ना फोटोग्राफी, सगळ्या काही गोष्टी की कसं व्यवस्थित आहे, कॉन्टेंट कसे आहे. मग त्यानंतरच आपण त्याला म्हणतो की नाही यार तू खूप चांगला फोटो काढतो आणि एडिटिंग पण खूप चांगली आहे, तर मी तुम्हाला ऑर्डर देता येईल माझ्या लग्नासाठी. ठीक आहे. 2 दिवसाचं लग्न आहे, तर हळदी आणि लग्नाचं त्या अकॉर्डिंग जे पण तुमचे चार्जेस आपण त्यांना चार्ज पे करतो आणि ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करून देतात. तसंच ॲज अ बिगिनर तुम्हाला व्हिडिओज टाकायचे आहे तिथे, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला नाही का लोकांना शो करायचा आहे, प्रेझेंट करायचं आहे, जेणेकरून यस जे कंटेंट क्रिएटर असेल किंवा कोणी फोटोग्राफर असेल, कोणी यू नो कोणी ओनर असेल कोणत्या बिझनेसचा, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार की तुम्ही माझ्या शॉपसाठी किंवा यु नो लग्नाच्या ह्याच्यामध्ये किंवा जे पण काही इव्हेंट्स असेल तिथे तुम्ही पार्ट होऊ शकता का, तुमचे चार्जेस किती आहे, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करता किंवा मी खूप बिझी असतो तर माझ्या कंपनीसाठी तुम्ही ॲज अ पार्ट टाइम ॲज अ फ्रीलान्सर नाही का व्हिडिओ एडिटिंग करून देणार का. व्हिडिओ शूट वगैरे आम्ही सगळं करून ठेवतो, फक्त तुम्ही एडिटिंग करून द्या. ओके. सो असे ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रोजेक्ट भेटायला स्टार्ट होणार. हा एक्झाम्पल झाला व्हिडिओ एडिटिंगसाठी. आता तुमच्याकडे भरपूर स्किल आहे यार. कंटेंट रायटिंग आहे, कॉपी रायटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, AI ChatGPT आहे. जर तुम्ही IT इंजिनियर असाल तर तुमच्याकडे ऑलरेडी असे भरपूर सॉफ्टवेअर स्किल्स आहे. त्या थ्रू पण तुम्ही नाही का इतर बिझनेससाठी किंवा इतर ऑर्गनायझेशनसाठी पार्ट टाइम तुम्ही त्यांना वर्क करून देऊ शकता. एक्सेलची स्किल तुमच्याकडे असेल, MS एक्सेल खूप चांगल्या पद्धतीने येत असेल, तर ते सुद्धा तुम्ही ॲज अ पार्ट टाइम वर्क करून लोकांपर्यंत सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. पण ते एक्सेलचे स्किल तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवावे लागणार ना, की तुम्ही काय युनिक करताय, कसं स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करताय. विदिन 30 मिनिट तुम्ही काय काय काम करू शकता एक्सेलवर, हे तुम्हाला शो करायला लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला मेहनत घ्यावी लागणार, कारण की वी आर क्रिएटिंग अवर पर्सनल ब्रँड यार. पर्सनल ब्रँडिंग असंच इझिली नाही होत. आज कोणता ऑफलाईन बिझनेस पण उभा होतो ना, त्याला खूप वेळ लागतो लोकांपर्यंत आपला नेटवर्क क्रिएट करायसाठी. पण आज सोशल मीडियावर आला तर लवकर होते. पण त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनत घ्यावा लागणार स्टार्टिंग बेसिसवर. 5 ते 6 महिने. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मेहनत घ्यावी लागणार, जेणेकरून पीपल विल नो यू. ओके. आता मी
एवढं काही गोष्ट सांगितल्या ते माझ्या एक्सपिरियन्स थ्रू सांगितलं, कारण की मी माझ्या पर्सनल ब्रँडिंग थ्रूच नाही का फ्रीलान्सिंग करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर व्हिजिट करू शकता, मी लिंक बायोमध्ये मेन्शन केलेली आहे. ओके. फेसबुक पेजवर पण तुम्ही नाही का व्हिजिट करू शकता आणि माझे कंटेंट बघू शकता रिगार्डिंग फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट प्रोग्राम्सवर. डिजिटल स्किलच्यावर तर मी कंटेंट्स बनवतो. त्या थ्रू माझ्याकडे लीड येतात आणि त्यांना मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि येस, आय विल गेट अ प्रॉफिट फ्रॉम दॅट. माझ्या स्किलवर मला पेमेंट भेटतो, ठीक आहे, किंवा ॲफिलिएट मार्केटिंगवर मला कमिशन भेटत आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बट त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग खूप चांगल्या पद्धतीने करावी लागणार. यूट्यूबवर पण तुम्ही नाही का शॉर्ट्स टाकू शकता, लॉंग व्हिडिओ बनवू शकता. याच्याने काय होणार, तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणार. ओके. आता मी यूट्यूबवर आलेलं, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि मला सपोर्ट करा. आपण एकामेकांना सपोर्ट करू, ठीक आहे. सो इट्स ऑल अबाउट कमिंग फ्रॉम पर्सनल ब्रँडिंग. ओके. सो सोशल मीडियावर तुम्ही इंस्टाग्राम प्रोफाईल बनवा, फेसबुक प्रोफाईल बनवा. जर तुम्ही गृहिणी असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, आत्ता पण तुमचं प्रोफेशनल अकाउंट नसेल ना यार, बनवा, स्टार्ट करा, कारण की इन फ्युचर ह्याच सगळ्या गोष्टी चालणार आहे. आज तुम्ही कोणत्या शाळेमध्ये वर्क करत असेल, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करत असेल, कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करत असेल, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असेल, ते सगळं कॉन्टेंट क्रिएशन थ्रू नाही का खूप चांगल्या पद्धतीने आपली सेल्स करत आहे आणि त्या सेल्स थ्रू तुमची सॅलरी भेटत आहे तुम्हाला. बरोबर, ठीक आहे. सो आपण डायरेक्ट फ्लोअरवर काम करू ना, डायरेक्ट क्लायंट पर्यंत पोहोचू ना. कशाला हा मधातला फेज आपण हे करायचं. डायरेक्ट आपण क्लायंट पर्यंत पोहोचला आणि तिथून डायरेक्ट पेमेंट घेतलं तर येस, वी विल बिकम मिलिनियर बिलिनियर्स. ओके. बट बिकॉज ऑफ पर्सनल ब्रँडिंग. ठीक आहे. आता मी पर्सनल ब्रँडिंगसाठी कॉन्टेंट क्रिएशन शिकलो, व्हिडिओ एडिटिंग शिकलो, ग्राफिक डिझायनिंग शिकलो, AI चॅट जीपीटीचा यूज करायला शिकलो, कारण की AI चॅट जीपीटी आजच्या डेटमध्ये भरपूर लोक यूज करतात. त्यांना काही क्वेश्चनचं आन्सर हवं असते तर आपण चॅट जीपीटीला विचारतो, पण AI चॅट जीपीटी थ्रू खूप कमी लोक रिझल्ट्स क्रिएट करतात. रिझल्ट्समध्ये कसे, इमेजेसला व्हिडिओजमध्ये कन्वर्ट करत आहे, कार्टूनचे व्हिडिओज बनवत आहे, यूट्यूबवर अपलोड करत आहे, ठीक आहे, वेगवेगळे स्क्रिप्ट्स रेडी करत आहे, त्या स्क्रिप्टला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करत आहे, स्मार्ट वर्क करत आहे लोक. जर तुम्हाला कॅमेरासमोर नाही यायचं असेल ना, तर तुम्ही स्वतःचा अवतार क्रिएट करू शकता आजच्या डेटमध्ये. त्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट देता आल्या पाहिजे, कमांड देता आल्या पाहिजे AI चॅट जीपीटीला. ह्या सगळ्या गोष्टी मी AI चॅट जीपीटीचा कोर्समधून शिकलो, त्या प्लॅटफॉर्म थ्रू शिकलो, जो प्लॅटफॉर्म मला आधी भेटला होता 2024 मध्ये, ज्याच्या थ्रू मी नाही का खूप चांगल्या पद्धतीने फ्रीलान्सिंग पण करत आहे, स्किल पण शिकत आहे वेगवेगळे आणि ॲफिलिएट मार्केटिंग पण करत आहे. ठीक आहे. आता मी हे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे. पर्सनल ब्रँडिंगवर काम करा. जर तुमचा प्रोफाईल असेल तर त्याच्यावर डेली बेसिसवर कॉन्टेंट टाका, ठीक आहे. कॉपी रायटिंग शिका, AI चॅट जीपीटी शिका. जर तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे असेल, ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी माझी जर्नी स्टार्ट केली होती, तर लगेच कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा, ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सगळी डिटेल्स शेअर करणार. ओके. आणि त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, आपण कॉलवर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या वर्कची सुरुवात करू, सोबत काम करू आणि सोबत ग्रो करूया. मला खूप दूर जायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये, तर मी तुम्हाला पण नक्की घेऊन जाणार. फक्त शिकण्याची इच्छा आणि इम्प्लिमेंटेशन करण्याची इच्छा असायला पाहिजे. इथे फक्त 10% आपल्याला लर्निंग करायचं आहे डिजिटल इंडस्ट्रीमध्ये आणि 90% डेली बेसिसवर एक्झिक्युशन करायचं आहे. जर त्यासाठी रेडी असाल तर कमेंटमध्ये हाय अंकित टाईप करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे भरपूर मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने साईड हसल स्टार्ट करायसाठी मदत होणार. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.